नमस्कार मंडळी, चला आपण ढोकळा बनवूया। एक वाटी बेसन घेतलेले आहे, त्याच्यामध्ये 1 चम्मच साखर टाकलेली आहे, 1 चमचा हळद टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। आता पाणी टाकून ते ढवळून घेऊया। एकजीव होईपर्यंत ढवळायचं। छानपैकी असं ढवळून घेते। थोडंसं जाडसरच ठेवायचं, जास्त पातळ नाही करायचं। बघू शकता। आता आपण ते 10 मिनिटं असं ठेवून देऊया। आता 10 मिनिटं झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये एक इनो टाकूया। इनो टाकल्यावर चांगलं पुन्हा ढवळून घेऊया। हे बघा, बघू शकता। आता आपण ते जे बॅटर आहे ढवळलेलं, ते एका पातेल्याला तेल लावलेलं, त्याच्यामध्ये आता हे बॅटर ओतून देऊया। पूर्ण बॅटर त्याच्यामध्ये आता बघू शकता। आता कढईमध्ये पाणी ठेवलेलं गरम करत, आता त्याच्यामध्ये पातेलं हे ठेवून देऊया। 20 मिनिटं लागतील हा ढोकळा शिजायला। चालेल, आपला ढोकळा रेडी आहे बघा। आता छान अशी जाळी सुटलेली आहे ढोकळ्याला, मस्त झालेला आहे ढोकळा। आता त्याला कट करून घेऊया, त्याचे पीस करून घेऊया छोटे छोटे। आता आपण एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकूया। 2 चमचे तेल टाकूया आणि ते तेल गरम झालं, मग त्याच्यामध्ये मोहरी टाकूया। मोहरी टाकूया, थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकूया। आता ते थंड झाल्यावर त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं। पाणी टाकलेलं आहे थोडंसं। आता त्याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकूया आणि 1 छोटासा चम्मच लिंबूचा रस टाकलेला आहे। आता आपण ते चांगलं ढवळून घेऊया। आता आपण ते आपल्या ढोकळ्यावर ओतून घेऊया। थंड झालेलं आहे, ढोकळ्यावर छान असं ओतून घेऊया। बघा, ढोकळा रेडी आहे, चांगला झालेला आहे। चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। थँक्यू।